बुलढाण्याच्या आश्रमशाळेत किमान 6 मुलींवरती अत्याचार झाल्याचा संशय आहे, मात्र अद्याप त्यांची वैद्यकीय तपासणी होणं बाकी आहे। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढत चाललंय। आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी खामगाव तालुक्यातील पाळा आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर पत्रकारांना ही माहिती दिली आहे। त्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विष्णू सावरा यांच्या ताफ्याला घेराव घालून त्यांना काळे झेंडे दाखवले, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण तिथंच थांबलं। दरम्यान आश्रमशाळेतील मुलींच्या सुरक्षितता धोक्यात आणल्यानं विष्णू सावरा आणि पंकजा मुंडे यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे। आता जी दाखल झालेली केस आहे ती एकाच मुलीने केलेली, एका मुलीच्या वडिलांनी केलेली आहे, परंतु आणखी काही मुली आहेत अशा एकूण त्या मुलीच्या ह्याच्यात तरी आता आमचा अंदाज आहे ते 6 साधारणपणे मुली अशा निष्पन्न, पण त्याची प्रत्यक्ष अजून ती बाकीचे टेस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या असल्यामुळं ते आम्ही अजून जाहीर केलेल्या नाही, पण 6 तरी मुली अशा आहेत। बुलढाण्यातील पाळा शिवार आश्रमशाळेत झालेल्या बलात्कार प्रकरणी नवी माहिती आता समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी इतू सिंग हा पीडितेचा नातेवाईकच असून इतू सिंग हा आश्रमशाळेत ऍडमिशन प्रक्रियेत मदत करायचा, मात्र शाळेचा आणि त्याचा काहीही संबंध नसतानाही त्याला नियमबाह्य पद्धतीने तिथे राहू दिलं जायचं अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणी विशेष चौकशी समितीची स्थापना केली गेली आहे। तसंच एकूण 11 जणांनाही अटक करण्यात आली आहे, तर 2 जण अजूनही फरार आहेत। मूळची जळगावची असणारी एक अल्पवयीन मुलगी दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी गेली, तिथं आपल्याला पोटात दुखत असल्याची तक्रार तिनं पालकांकडे केली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उजेडात आला। आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा गणेशपुरात गेलेले असताना आदिवासी लोकांनी खामगाजवळ अंतराज फाट्यावर त्यांची गाडी अडवली होती। आदिवासी समाजातल्या मुली कुठेतरी शिक्षणासाठी बाहेर येतात, बाजूचे स्वप्न बघून पुढे येण्यासाठी त्या इथे शिक्षणासाठी येतात आणि त्यांना अशा इतक्या घृणास्पद गोष्टीला सामोरं जावं लागतंय, हे खरोखर फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। ज्या वेळेला तुमच्या अनुदानित आश्रमशाळा असतात त्या कुठल्या तरी नॉर्म्सवरती, कुठल्या तरी अटी आणि शर्तींवरती दिल्या जातात, त्याचं पालन होतं की नाही हे बघण्याची जबाबदारी कोणाची आहे? घटनेकडे पाहताना जेवढ्या राज्यातील आश्रमशाळा आहेत, मग त्या अशा प्रकारच्या ज्या अनुदानित आश्रमशाळा आहेत त्या किंवा सरकार ज्या स्वतः चालवतं त्या अशा सगळ्या आश्रमशाळांमध्ये महिला अधिकाऱ्यांनी जाऊन तिथल्या मुलींशी बोललं पाहिजे। त्याच प्रकारे तिथे जे काही आपण SOP तयार केलेले आहेत मुलींकरता त्याचं योग्य पालन होत आहे की नाही याची देखील माहिती घेतली पाहिजे आणि जिथे होत नसेल तिथे कडक कारवाई केली पाहिजे। अशा प्रकारचं अतिशय सक्त निर्देश हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। सरकार या घटनेकडे अत्यंत गांभीर्यानं पाहत आहे आणि निश्चितपणे याच्यात अत्यंत कडक कारवाई केली जाईल। बुलढाण्यातील बलात्कार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात येईल आणि आरोपींवरती पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आता दिली आहे। नवीन अनेक उपाय असे केले जातील की जेणेकरून आपली मुलं जी आश्रमशाळेमध्ये असतील ही सुरक्षित राहतील। पण आम्ही सर्वांना पोस्को कायदा लावलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की या कायद्याअंतर्गत खूप कडक तरतुदी आहेत। जी जबाबदारी होती शिक्षक वर्गाची, मुख्याध्यापकांची, संस्थाचालकांची, त्याच्यापासून त्यांनी ती जबाबदारी पाळलेली नाही, कारण हा जो गुन्हेगार आहे हा गुन्हेगार अनधिकृतपणे त्या ठिकाणी काम करत होता, याचा अर्थ डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांची जबाबदारी येते।